अमरावती महापालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून महापौर आपलाच व्हावा यासाठी दावेदारी केली जात आहे आणि तशी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे। अमरावती महापालिकेत काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि काँग्रेसकडून देखील महापौर पदावर दावा सांगण्यात आलेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील देशमुख आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काँग्रेसने महापौर पदावर दावा केलेला आहे, काँग्रेसकडे बहुमतासाठी लागणारा आकडा नाहीये, कशा पद्धतीने बघता? काल 2 वाजता महापौर पदासाठीचं आरक्षण घोषित झालं आणि ते सर्वसाधारण ओपन आहे। त्याच्यामुळे स्पर्धा फार मोठी होऊन गेलेली आहे आणि आज 87 पैकी कोणताही निवडून आलेला सदस्य हा महापौर होऊ शकतो। त्या अनुषंगाने आता आमची बोलणी सुरू केलेली आहे। आमचा तो जादुई आकडा 44 चा गाठण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्ष सोडून सर्व समविचारी पक्षाशी जी आमच्या बोलण्या आहे त्या आता पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झालेल्या आहे। त्या अनुषंगाने तो 44 आकडा गाठण्यासाठी आम्हाला MIM ची सुद्धा मदत लागणार आहे। त्यामुळे त्यांच्याशी बोलणी करायची की नाही किंवा कसं करायचं या बाबतीत आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना विचारणा केलेली आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की मुंबईपासून तर सर्व ठिकाणी लोकल लेवलवर अनेक आघाड्या अशा झाल्या की ज्या लोकांच्या लक्षातही आल्या नाही किंवा लोकांच्या मनातही कधी आल्या नाही अशा आघाड्या झालेल्या आहेत। शिवसेना, मनसे वगैरे वगैरे ज्या प्रकार। त्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पक्षाचा महापौर याला दूर ठेवायचं असेल, त्या सर्व आपण महाविकास आघाडीचा चे पक्ष तर आहेत, पण इतर पक्ष जे आहे की ज्यांना सुद्धा असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा महापौर बनू नये, या सर्वांशी बोलणं करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकणं सुरुवात केलेली आहे। एक 2-4 दिवसामध्ये स्थिती स्पष्ट होईल। एकदा स्थिती स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमचा महापौराचा उमेदवार सुद्धा घोषित करू आणि त्या अनुषंगाने 44 चा जादुई आकडा गाठण्यासाठी जे काही आम्हाला करता येईल, ऑफकोर्स आम्ही भारतीय जनता पक्षाशिवाय कधीही त्यांच्याशी युती करणार नाही किंवा घोडा बाजार सुद्धा करणार नाही। आम्हाला योग्य मार्गाने आम्ही महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करू। तर आपण सांगतायत की पक्षश्रेष्ठीकडून जर हिरवी झेंडी मिळाली तर आम्ही पुढच्या पावलं टाकायला सुरुवात करू। सध्या प्राथमिक स्तरावर काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी किंवा कुठल्या पक्षाशी आपलं बोलणं झालेलं आहे? आमचं सर्वच पक्षाशी बोलणं झालं आहे। काय अडचण आहे की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, तसाच जे इतर पक्ष आहेत त्यांचे सुद्धा पक्षश्रेष्ठी मुंबईला किंवा औरंगाबादला बसलेले आहेत। त्यामुळे त्यांना सुद्धा काँग्रेस सोबत युती करायची का नाही या बाबतीत निर्णय सुद्धा त्यांना वरच्या पक्षश्रेष्ठींना विचारूनच करावा लागतो। ती जी बोलणी आहे ती बोलणी सर्व पक्षांची सुरू आहे आणि जी परिस्थिती आज निर्माण होते की भारतीय जनता पक्षाचा महापौर बसू नये म्हणून या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत ठेवून आपल्याला हे करावं लागणार आहे। त्याला स्वतःला एक 2-3 दिवसाचा वेळ लागेल, पण आम्हाला अशी खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ नये म्हणून सर्व पक्ष आपसातले मतभेद विसरून सोबत येतील। नक्कीच जर पाहिलं तर भाजपला महापालिकेतल्या सत्तेपासून दूर ठेवायसाठी काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेणार आहे आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन महापालिकेत महापौर बनवणार आहे, अशी माहिती सुनील देशमुख यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।